जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून जे काही या ठिकाणी आपण सर्व समोर बसलेले सर्व मान्यवर सर्व वडीलधारी मंडळी जिल्हा परिषदची निवडणूक लागली आहे। पंचायत समिती जिल्हा परिषदपासून आपल्याला या ठिकाणी नव्याने त्यांचं आगमन झालं तर रमेश शेट्टी यांनाही विनंती आपण व्यासपीठावर यावं आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला जिल्हा परिषदचे 1 आणि पंचायत समितीचे 2 असे उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचे आहे। तालुक्यातील राजकीय परिस्थिती मगाशी ओझरत्या स्वरूपामध्ये 1-2 वक्त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। अर्थात परिस्थिती वक्त्यांनी समजून सांगावी आणि मग तुम्ही ऐकावी किंवा समजून घ्यावी अशी परिस्थिती आता राहिलेली नाही। वक्त्यांना किंवा नेते मंडळींना किंवा वरिष्ठ लोकांना ज्या स्पीडने कळतं तेवढं स्पीड तुमच्याही मोबाईलचं आहे आणि तुम्हालाही सगळ्या बातम्या त्या ठिकाणी येत असतात। अनेक लोक या ठिकाणी आज आपण पाहतो की विधानसभेच्या निवडणुकीपासूनच नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या नेतृत्वाला आव्हान द्यायचं, खुलं आव्हान द्यायचं काम गेल्या 35 वर्षापासून वेगवेगळ्या लोकांनी त्या ठिकाणी केलं, परंतु त्या ठिकाणी त्यांना यश त्या ठिकाणी आलं नाही। आणि मग आता छुप्या पद्धतीनं कधी सोबत युती करून तर कधी आतून काहीतरी वेगळं काम करून या नेतृत्वाला आव्हान द्यायचं काम अनेक मंडळी त्या ठिकाणी करतायत आणि हे फक्त एवढ्यासाठी करतायत की तुमच्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्याच्या जीवावर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील हा एक अभेद्य अशा स्वरूपाचा जो विचार आहे, हा प्रगतीचा विचार, विकासाचा विचार या लोकांना फोडायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या स्वार्थाचा विचार त्या ठिकाणी पेरायचा आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत। आज आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल, शिवसेना उभाटा गट असेल, काँग्रेस असेल किंवा आणखी कुठले लोक असतील, या सगळ्यांची विचारधारा वेगवेगळी आहे। तिथं पक्ष कोणी फोडला म्हणून 2 शिवसेना एकमेकांविरुद्ध भांडतायत। इथं पवार साहेबांच्या विचाराला विरोध करण्याचं काम शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून करत आहे। अशा परिस्थितीमध्ये सगळी माणसं एकत्र आलेली आहेत। स्वतःचं तत्व, स्वतःचे विचारधारा, स्वतःचा अभिमान, अस्तित्व सगळं सोडून एकत्र आले। कशासाठी? तर फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचं अस्तित्व, यांचं नेतृत्व या तालुक्यातून कमी करण्यासाठी, त्यांना कमीपणा आणण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली आहे। आज जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये टोटल आपल्याला आपल्या तालुक्यातून 5 जिल्हा परिषद सदस्य आणि 10 पंचायत समिती सदस्य असे 15 व्यक्ती या ठिकाणी निवडून द्यायचे। ही 15 व्यक्ती म्हणजे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या बरोबरीनं त्यांच्या टीममध्ये काम करणारे हे सगळे टीम मेंबर आहेत। कॅप्टन आपण निवडलेला आहे, कॅप्टनला तितक्याच पद्धतीनं खाली काम करणारी आपण टीम देखील त्या ठिकाणी निवडून द्यायची आहे आणि ती निवडून देत असताना आपल्या सर्वांची जबाबदारी ही जास्त महत्त्वाची आहे की आपण देणारा माणूस हा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या विचाराचा असला पाहिजे। त्यानं निवडून गेल्याच्या नंतर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार पुढे घेऊन जायचं काम केलं पाहिजे। त्यानं स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दारी नाही केली पाहिजे, स्वतःच्या स्वार्थासाठी कधी पक्ष बदलला नाही पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे। आज काही मंडळी फक्त पद मिळवण्यासाठी कुठल्या तरी वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी जातात आणि आरोप मात्र दुसऱ्यांवर कोणावर त्या ठिकाणी करत असतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झालं त्यावेळेला काही एकट्या दिलीप वळसे पाटील साहेबांनी काही आपला पवार साहेबांची साथ त्या ठिकाणी सोडलेली नव्हती। तो एक पक्षाचा निर्णय होता आणि 40 आमदार त्या ठिकाणी बाजूला झाले होते। आज तो विषय संपलेला आहे। आज सगळे त्या ठिकाणी एकत्रपणे काम करतायत। अजितदादांनी सांगितलं की 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत एकत्र काम करतील। आता प्रश्न असा आहे की जर एकदा नेतृत्वाने ठरवलं तर मग खालच्या लोक त्यांचं पालन करणार का? आणि आज कालपर्यंत निष्ठेचा फार मोठा वारसा माझ्याकडेच आहे आणि बाकीचे सगळे लोक गद्दार आहेत असे म्हणणारे लोक आज नेत्याच्या शब्द पाळणार की स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी पुढे घेणार, हा खरा त्या ठिकाणी प्रश्न आहे। ते लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी समजेल। आजचं जे चित्र आहे ते अतिशय वेगळं आहे। ही सगळी मंडळी मिळून नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांच्या विरोधात एकत्र आलेली आहे। तालुक्यात 5 गट जरी असले तरी जसं काही एकाच गटाची निवडणूक आहे अशा स्वरूपाचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून आपल्या पारगाव जातकरवाडी गटामध्ये ही निवडणूक जास्त चुरशीची त्या ठिकाणी आहे, कारण सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे आहे। या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून मी असेल, अंकिता असेल किंवा सुनंदाताई असतील याच्यापेक्षा
त्यांना हा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचा घरचा गट हा त्यांना त्या ठिकाणी काबीज करण्यासाठी ते लोक आसुसलेले आहेत। त्यांचं लक्ष अमित विभागापेक्षा हा गट आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील हे आहे। त्यांचं लक्ष साहेबांचा अपमान करण्याचं आहे, त्यांचं लक्ष साहेबांचं मानहानी करण्याचं त्या ठिकाणी आहे। त्यांना 100% माहिती आहे की हा गट सरळ मार्गाने आपल्या हातात येणार नाही, म्हणून सगळे माणसं स्वतःचं स्वार्थ त्या ठिकाणी एकत्र करून त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि एकत्रितपणाने आज तुम्हाला कोणी कदाचित समोर दिसतील, कोणी मागं पुढं दिसतील, परंतु सगळे त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। पण मला खात्री आहे आपण आज इथं बसलेले एवढे सगळे मंडळी आहोत, यांनी जर छातीचा कोट केला तर हा किल्ला कोणाच्या बाबाच्या त्या ठिकाणी पडणार नाही आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना घेरण्याची ताकद त्यांच्या कोणाच्याही त्याच्यामध्ये हिंमत त्यांच्या कोणाच्या त्याच्यामध्ये नाही। ही सर्व ताकद आपल्या सर्व कार्यकर्त्यांची एकजूट ही महत्वाची आहे आणि म्हणून ही एकजूट आपण कायम राखली पाहिजे। बऱ्याचदा आपण असं म्हणतो ग्रामपंचायतनं माझं याने काम केलं नाही, सोसायटीला माझं नाव त्या ठिकाणी घेतलं नाही किंवा विविध सहकारी संस्थांच्या निवडीमध्ये माझा नंबर लागला नाही, आमच्या गावाला काही मिळालं नाही। सगळ्या गोष्टी ठीक आहे, गेले 35 वर्ष आपल्या सर्वांना न्याय देता देता साहेबांनी कधीही त्या ठिकाणी पक्षपातीपणा केला नाही। पुन्हा एका माणसाला जास्त द्यायचं, एका माणसाला कमी द्यायचं, जाणीवपूर्वक अन्याय करायचा असं त्या ठिकाणी कधीही त्या ठिकाणी वर्तन केलेलं नाही। परंतु शेवटी खुर्च्या कमी आहेत, पदं कमी आहेत, जबाबदाऱ्या कमी आहेत आणि इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळं थोडीफार नाराजी होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे, ती होत असते। ही नाराजी आपली ही आपल्या घरातली नाराजी आहे, याचा फायदा बाहेरच्या माणसांनी घेता कामा नये, याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे। आज ना उद्या एखाद्या माणसाला काही मिळालं नसेल, एखाद्या माणसाला काही अन्याय झाला असेल किंवा त्याच्यामध्ये दिरंगाई झाली असेल तर आज ना उद्या त्याची भरपाई करण्याचं काम हे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील निश्चित त्या ठिकाणी करतात। अशी अनेक उदाहरणं आपल्या तालुक्यामध्ये आहेत। आज त्या सगळ्यांची नावं घेऊन मी त्या ठिकाणी वेळ जास्त आपलं घेऊ इच्छित नाही। ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे। या निवडणुकीतून आपल्या व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील, आपले छोटे रस्ते असतील किंवा छोटी छोटी जी काही विकास कामं आहेत, विकास कामांचा डोंगर तर नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उभा केलेला आहे। परंतु आजही अनेक ठिकाणी कुठंतरी फॉरेस्टमुळे रस्ते अडकले, कुठं लाईट पोचलेली नाहीये, कुठं अंतर्गत आपल्या वादामुळे रस्त्याचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे, कुठं काम त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं अडचण आहे। अशा अनेक स्वरूपाची नाराजी लोकांमध्ये जनतेमध्ये त्या ठिकाणी आहे। ती कामं भविष्य काळामध्ये प्राधान्यानं पूर्ण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू। आज म्हणजे मी तुम्हाला लाखनगावच्या सगळ्या ग्रामस्थांचं, काटापूरच्या ग्रामस्थांचं, आमचे साहेबांचे सहकारी, साहेबांचे मित्र चंद्रकांतजी खैरनार साहेब त्यांचं, त्याच किंवा भाऊसाहेब भाऊसाहेब असतील, आशिष असेल, या सर्वांचं, याच्यातले बरेचसे कार्यकर्ते आपल्यासोबत काम करत होते। काही मधल्या काळामध्ये थोडेसे त्यांनी वाट वेगळी त्या ठिकाणी धरलेली होती, परंतु हे सगळे कार्यकर्ते आज पुन्हा एकदा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी तुम्ही सोबत आलेला आहात। मी नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना एकच आश्वासन देऊ इच्छितो की ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे, झक मारली आम्ही इकडे आलो हे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर कधीही येऊ देणार नाही, त्याची साथ कधी सोडणार नाही। आतापर्यंत त्यांनी जे काही काम केलं समाजासाठी केलं, भले दुसऱ्या कुठल्या पक्षातून केलं असेल, परंतु ते काम पुढे घेऊन जायचं काम आम्ही सर्वजण मंडळी त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी करू। तुमची कामं मार्गी लावण्याच्या माध्यमातूनच तुम्ही सर्वजण आलेला आहात आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांचा राजकारणाचा विचार हा विकासाचा विचार आहे, हा प्रगतीचा विचार आहे आणि तीच सगळी कामं आपल्याला जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे। बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, अजून पुढचे 15 दिवस आहेत। तुम्ही सगळ्या चिठ्ठ्या आजच दिल्या, आजच सगळे मुद्दे संपवले तर कदाचित तुम्हाला पुढं त्या ठिकाणी बोलायला काही राहायचं नाही। आता मी शेवटचं एकच सांगतो, गेल्या 8 वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आम्ही उभे होतो। मी होतो, महेंद्र होतं आणि संजयराव गावारी होते। संजयराव गावारी यांना सभापती पदाची संधी आपल्या पारगाव गणातून मिळाली। मला देखील जिल्ह्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली। मी या मतदारसंघाचा मानहानी होणार नाही, आपल्याला मान खाली घालावं लागणार नाही, याची काळजी माझ्या संपूर्ण कार्यकालामध्ये केली आणि घेतली आणि कुठेही तुमचं एकही बातमी या मतदारसंघाच्या जनतेचा मानहानी होणार नाही, त्याचा अपमान होणार नाही, अशी स्वरूपाची एकही बातमी होईल अशी एकही बातमी त्या ठिकाणी आलेली नाही।
अतिशय तुमच्या सर्वांचा मान सन्मान ठेवून एक जेवढं काम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मी तुम्हाला याही वेळेला तेच आश्वासन देतोय, तेव्हाही हेच म्हटलं होतं की तुम्ही संधी द्या, त्या संधीचं सोनं करून दाखवण्याची संधी काम हे आमच्या सगळ्या मंडळींचं त्या ठिकाणी आहे. आजही मी आणि माझ्यासोबतच्या या 2 पंचायत समितीच्या सदस्या यांना तुम्ही मोठ्या मताधिक्यानं निवडून देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी एवढीच विनंती मी तुम्हाला या निमित्तानं करतो. यानंतर आपण फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये सूचक आणि अनुमोदक एवढ्यांना घेऊन त्या ठिकाणी घोडेगाव या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी हा फॉर्म भरल्याच्या नंतर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील त्याचप्रमाणे पक्षाचे सर्व नेते मंडळी जसं ठरवतील तशा प्रकारचा एक प्रचार दौरा प्रत्येकाच्या घरापर्यंत येण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. पण वेळ कमी आहे, आपण देखील त्या ठिकाणी तो दौरा आखताना काम करताना एक अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि सर्वांनी एखाद्या माणसाला त्या ठिकाणी कुठेतरी कमी जास्त होऊ शकतं, परंतु सर्वांनी आज 15 दिवस पक्षासाठी त्या ठिकाणी आपण सर्वांनी वेळ द्यावा अशी सर्व कार्यकर्त्यांना मनापासून विनंती करतो. पुन्हा एकदा सांगतो, हा मतदारसंघ नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि म्हणून सगळी ताकद जरी आपल्या विरोधात लागलेली असली तर आपल्याला देखील तितक्याच क्वेश्चन लढावं लागेल. त्याची तयारी तुमच्या सर्व कार्यकर्त्यांची असली पाहिजे एवढीच तुमच्याकडून मनापासून अपेक्षा व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.